आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। तृणमूल काँग्रेस आणि ठाकरे सेना या पक्षामधील बंडखोर खासदारांच्या पक्षांतर प्रकरणाबाबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे। सूत्रांनी तशी माहिती दिली आहे। संसदेच्या आगामी अधिवेशनापूर्वी अपात्रतेच्या याचिकांवर फैसला येऊ शकतो आणि यामुळे दोन्ही पक्षातील खासदारांची धाकधूक वाढलेली आहे। गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। गणेश, काय दिसची माहिती? उद्या मोठा निर्णय होऊ शकतो। नक्कीच खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये आहे ते दोन पक्ष खरं तर फुटलेले आहेत आणि याचं दुसऱ्या पक्षामध्ये मर्ज आहेत ते झालेले पाहायला मिळतात। 2/3 मेजॉरिटीने हे मर्जिंग झाले। मात्र या सगळ्या संदर्भामध्ये आहे ती याचिका आहेत त्या ओम बिर्ला यांच्याकडे देण्यात आलेल्या आहेत। खरं तर सोमवारपासून या सगळ्या संदर्भातलं अधिवेशन आहे ते सुरू होताना पाहायला मिळतं आणि याच अगोदर खरं तर या सगळ्या संदर्भामध्ये आहेत ते ओम बिर्ला निर्णय देखील देण्याची शक्यता आहे ती वर्तवली जाते। प्रामुख्याने शिवसेना उभाटा ही फुटलेली आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आहे ते सहभागी झाले। तर दुसरीकडे पश्चिम बंगालमधले टीएमसीचे जे खासदार आहेत हे देखील फुटून एका पक्षामध्ये आहेत ते विलीन झालेले आहेत। या दोन्ही पक्षासंदर्भामध्ये आता ओम बिर्ला नेमका काय निर्णय घेतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। बिलकुल, धन्यवाद गणेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।